तर या चेंडूवरती बघा मैदानावरती काय घडतंय। चेंडू जातोय 22 स्वरूपामध्ये सीमारेषा पार, येतोय चौकार, धाबा 4। देखील आपण बघितलं तर ठिकाणी दुसऱ्या प्रगतीपथावरती एका बाजूला गणनाथ कटोरेला आपण बघितलं होतं, आतापर्यंत त्याने कमबॅक करून दाखवला, आणखीन एक विकेट मिळवली। सन्माननीय दमदार आमदारांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक स्वरूपाच्या मध्ये येत आहेत। यावेळेस या चेंडूकडे पाहावं लागेल, उंची जास्त, लांबी कितपत आहे, चेंडू ट्रॅव्हल सीमारेषेच्या बाहेर येतोय, दणदणीत आणि खणखणीत षटकार। 27 धावा आपण पाहतोय गणिनाथ कटोरे यांच्या माध्यमातून या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या जातात। प्रफुल्लजी बनकर आम्हाला काय सांगतात, प्रत्येक विकेटसाठी रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि तुम्ही कॅच पकडलीत तर प्रत्येक कॅचसाठी 500 रुपयांचं पारितोषिक। प्रफुल्ल बनकर म्हणजे पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च झाल्याच्या नंतर पहिल्या चेंडूवरती काय सांगतोय, त्रिफळ आचित रितेश बॅक टू द पॅव्हेलियन। ऑन रितेशचा त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय, फर्निचर डिस्ट्रॉय असं सांगितलं जातंय। रितेशकडे पाहायला गेलं तर ऑन स्क्रीन आपण पाहतोय वेगवान गतीचा हा चेंडू थेट, हा देखील एक इतिहास आहे, तो देखील सांगावा लागेल। यश काय म्हणशील? नक्कीच आहेत निखिल, आपण पाहिलं ना अनेक बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि या दरम्यान मात्र वाईड +4 यापेक्षा काय वाईट होऊ शकतं? कम ऑन डीजे मास्टर। विकेट ती फलंदाज बाद झाल्याच्या नंतर आपण पाहतोय आम्हाला एक मेसेज आला की इंद्रनील नाईक आम्हाला सांगत असताना प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं हे षटक, अक्षयचं हे षटक आपण पाहतोय पॉइंटच्या रिजन मध्ये देखणा झेल तिथे पकडला जातोय आणि अजून एक फलंदाज मैदानाच्या मधून परतावं लागेल डगआउटच्या दिशेने। बॅक टू द पॅव्हेलियन। द विकेट फाटका बॅकवर्ड डिप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये डिप मधून प्रोटेक्शन भेटेल चेंडूला। दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज घाई गडबड आणि घोटाळा, मैदानाच्या वरून अजून एक फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन। हा प्रामुख्याचा प्रश्न आहे। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट यावेळेचा हा चेंडू लिडिंग एज, तिथे एफर्ट साठी 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील। एकदा हे क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण का हे क्षेत्ररक्षण असेल तर अशा दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। आपण केव्हा म्हणतो गोलंदाजी चांगली चालू आहे, जेव्हा मैदानाच्या वरती चांगलं क्षेत्ररक्षण करत असतो तेव्हा। चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी ऑन स्क्रीन आपण रिप्ले सुद्धा पाहू शकतो, मैदानाच्या वरती करावे लागतील। षटकातील पहिला चेंडू ओव्हर द विकेट, फटका चांगला आलाय, वन बाउन्स, तिथे चेंडू थांबणार नाही, चेंडू सीमा रेषा बाहेर, चौकार।
त्यांना देखील मानाचा त्रिवार मुजरा करून पुनश्च एकदा मी निखिल पडते सर्व रसिक रुपेश वावकरकडे ती क्षमता सुद्धा ठासून भरली आहे. क्षमता सिद्ध करावी लागतील आज मैदानाच्या वरती. हा चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये एक सोपा झेल पकडला जातोय आणि अल्पेश मैदानाच्या वरतून बाद हो. म्हणेन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती फुलटॉस चेंडूला नाही सोडणार. वन बाउंड चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय दमदार असरदार चौकार. यावेळेस मात्र पहिल्या 3 चेंडूंवरती जेव्हा मी म्हणत होतो की सुनील पाटीलची त्यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट जिथे हा देखणा फटका पहावा आणि पाहतच राहावा. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती मोजी पुन्हा एकदा आला. त्याच्यावरती पुन्हा एकदा बघा आलटी पलटीचा बादशाह अक्षय पाटील मोन्याने यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू सीमारेषा पार. येतोय रिव्हर्स स्वीपचा षटकार चौकार. कमांड डीजे. चेंडू अजून खेळला नाहीये. 12च्या 12 चेंडू जर आपण बघितले ना यावेळेचा फटका आक्रमक. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. अल्टी पलटीचा बादशाह किंग. वरती काय पाहायला मिळते. 12 चेंडू खेळतोय अक्षय पाटील आणि 12च्या भावात पोहोचवतोय असं म्हणूया कारण 14 धावा बनवायच्या आहेत. हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड टिप स्क्वेअर वरून चेंडू ट्रॅव्हल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. कार्यक्रम केलाय मैदानाच्या वरती. मैदानाच्या वरती आपण पाहायला गेलं तर ही म्हणजे सागर संघाने जी कामगिरी आज केली ना ती अप्रतिम दर्जाची आहे. यावेळेस मात्र त्रिफळा काय उद्ध्वस्त केलाय. उद्या ही रील व्हायरल नक्की होईल. कमांड डीजे. बघा क्लीन बोल्ड कोणाला दिलं.